मित्रांनो, मराठी व्याकरणातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा घटक म्हणजे पारिभाषिक शब्द. तर ही एक व्याकरणाची आपली एक सीरीज चालू आहे आणि या व्याकरणावरच्या सीरीजचा हा शेवटचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण पारिभाषिक शब्द यावरती चर्चा करणार आहोत, या घटकावर चर्चा करणार आहोत. ऑलरेडी व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकाच्या या भागाच्या सगळ्या घटकांवरती ऑलरेडी आपण चर्चा केली. समासापासून ते विरामचिन्हांपर्यंत ऑलरेडी आपली चर्चा झालेली आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर तुम्ही आपल्या या YouTube चॅनलवरती किंवा प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ बघू शकताय. तर या सगळ्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची व्याकरणाची परिपूर्ण तयारी होईल. व्याकरणाचा जो चौथा प्रश्न असतो अ आणि आ मिळून 16 मार्क असतात. तर तिथे तुम्हाला 16 पैकी 16 मार्क मिळतील. तर आज आपण पारिभाषिक शब्दावरती चर्चा करणार आहोत. जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी इथे पारिभाषिक शब्दांचा जर का तुम्ही विचार केला तर बघा, पारिभाषिक शब्द या भागावर 1 गुणांचे प्रश्न बोर्ड परीक्षेत येत असतात. त्यामुळे हा घटक बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द खालीलप्रमाणे आहेत, त्यांचा अभ्यास करू. आता काही महत्त्वाचे जे पारिभाषिक शब्द आपल्याला दिलेले आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर याच्यामध्ये काय असतं माहितीये का, जे काही पारिभाषिक शब्द असतात ते इंग्रजी शब्द तुम्हाला दिले जातील. जसं की टॅक्स म्हणजे कर, ट्रान्सलेशन म्हणजे तुमचं बाबा भाषांतर आलं, एक्झिबिशन म्हणजे तुमचं प्रदर्शन आलं. तर अशा प्रकारे वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा. अशा प्रकारे इंग्रजी शब्द तुम्हाला दिले जातील. त्यांचे तुम्हाला मराठी अर्थ लिहायचे आहेत. आणि या घटकावरती ऑलरेडी आपण एक टेस्ट सुद्धा बनवली. त्या टेस्टची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही टेस्ट सुद्धा ऑनलाईन देऊ शकताय. आपली आजची चर्चा झाल्यावरती बघा. आता इथे मी काही शब्द दिले तर हे शब्द लक्षात घ्या. यातलेच बरेचसे शब्द रिपीट होतात. जसं की कम्युनिकेशन म्हणजे आपण म्हणतो संवाद. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती म्हणजेच गैरहजेरी आपण म्हणू शकतो. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. त्याच्यानंतर वॉलपेपर म्हणजे भिंतीला चिटकवणारा कागद. त्याचबरोबर न्यूज एजन्सी म्हणजे वृत्तसंस्था. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध. कॉमेडी म्हणजे सुखात्मिका. एजंट म्हणजे प्रतिनिधी आणि मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजर म्हणजे प्रबंधक आणि झोन म्हणजे विभाग. तर असे काही शब्द आहेत. तर हे शब्द नीट लक्षात घ्या. यांचा स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन. अप टू डेट म्हणजे अद्ययावत. मॉर्टरेज म्हणजे गहाण किंवा तारण ठेवणं आणि बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. तर अशा प्रकारची काही उदाहरणे आहेत आणि ही उदाहरणं खूप आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. आता याच्यानंतर मग बाकी व्याकरणाचे इतर काही घटक आहेत त्यावरती येत्या काळामध्ये आपण चर्चा करू. पण हा घटक खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या घटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. या घटकामध्ये काय करायचंय, कुठलाही जर प्रश्न आला तर सुरुवातीला विचार करायचा. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, आपण घाई गडबडीत असतो ना, आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा काही शब्दांचे मराठी अर्थ पटकन आठवत नाहीत. पण थोडासा विचार केला, डोक्याला थोडासा जोर दिला तर तुम्हाला नक्कीच आठवतील. कारण इथे तुम्हाला असेच शब्द दिसतील, की जे शब्द तुम्ही कधीतरी ऐकले असतील. तर थोडासा विचार करायचा आहे, डोकं शांत ठेवायचं आहे आणि शांत ठेवून विचार करायचा, की याचा अर्थ काय असू शकतो. त्याचा अर्थ तुम्हाला मिळेल. ओके. अशा प्रकारचा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आता या घटकावर एक ऑनलाईन टेस्ट आपण बनवले. ती ऑनलाईन टेस्ट तुम्हाला द्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्याकरणाच्या सगळ्या घटकांच्या ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.